राज्यात थंडीची लाट. पुढील 6 दिवस कसं असेल हवामान? हवामान तज्ज्ञ वैशाली श्रीपाद यांची माहिती. राज्यातील बहुतांश शहरांमध्ये थंडीची लाट पसरली असून पारा एक एक अंकी आकड्यांवर येऊन पोहोचलाय. अशातच आता पुण्यात 3 वर्षांनी विक्रमी निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहराच्या किमान तापमानामध्ये 1 अंकी आकडा गाठला असून पुणे शहराचं तापमान सरासरी 9.4 अंशांवर येऊन पुण्यात मागील काही दिवसांपासून 10 अंश तापमान होतं. मात्र काल पुण्यात 9.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात थंडीची लाट. पुढील 6 दिवस राज्यात तापमान कसं असेल याबद्दल हवामान खात्याकडून माहिती देण्यात आली आहे. नमस्कार, मी वैशाली श्रीपाद पुण्यामध्ये मोसम पूर्वानुमान विभागामध्ये कार्यरत आहे. मी एक वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून काम करते. नक्कीच मॅडम, गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं तर पारा घसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अक्षरशः हुडहुडी भरणारी थंडी सध्या राज्यामध्ये आपल्याला जाणवतीये. तर एकूणच महाराष्ट्रातील सध्या जो आपण वातावरण पाहिलं तर त्या संदर्भात काय सांगू? एक 4-5 दिवसापासून आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच किमान तापमानामध्ये म्हणजे कमी झालेली आहे किमान तापमान. आणि हे कशामुळे तर उत्तरेकडनं येणारे जे थंड वारे आहेत त्याचा हा प्रभाव आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेला आहे. उत्तरेकडे जेव्हा जास्त थंडी वाढते किंवा हिमवर्षाव होतो तेव्हा त्याचा प्रभाव हा आपल्या उत्तर महाराष्ट्रापर्यंत जास्त होतो आणि त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्रापर्यंत सुद्धा हा प्रभाव पोहोचतो. की इव्हन विदर्भात सुद्धा सध्या थंडीचा पारा कमी झालेला आहे. तर या सगळ्याचा परिणाम म्हणजे उत्तरेकडनं येणारे थंड वारे. महाराष्ट्रात सध्या काय परिस्थिती आहे? प्रमुख जे शहरं म्हणता येतील आपल्याला किंवा जिल्हे म्हणता येईल तिथे कशी परिस्थिती? कोकण गोवा वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गेल्या 4-5 दिवसापासून किमान तापमानात घसरण झालेली आहे. तर आज म्हणजे आजचे मिनिमम कमाल तापमानामध्ये सगळ्यात कमी तापमान आहे जळगावमध्ये 7.1 डिग्री सेल्सिअस आणि त्यानंतर आहे नाशिकमध्ये 9.2 डिग्री सेल्सिअस आणि इवन पुण्यात सुद्धा आज कालपेक्षा 1 डिग्रीनी कमी झाले. काल हे टेम्परेचर होतं 10.4 तर आज ते झालंय 9.4. त्यामुळे टेम्परेचर आज हे बऱ्याच ठिकाणी कमी झालेलं आहे. अजून विदर्भात सुद्धा गोंदिया आणि यवतमाळमध्ये 9.6 टेम्परेचर आहे. बाकी कोकण गोव्याचा तर प्रश्नच येत नाही, कारण कोकण गोव्यात नेहमीच किमान तापमान हे साधारण 17-18 अशा दरम्यान असतं. मराठवाड्यात सुद्धा टेम्परेचर आजचं टेम्परेचर जवळपास 11 डिग्री सेल्सिअस होतं. आणि इवन कमाल तापमानामध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये घट झालेली आहे, कारण जे उत्तरेकडनं येणारे वारे आहेत हे थंड वारे असल्यामुळे किमान तापमानात सुद्धा काल पुण्यात 28 डिग्री सेंटीग्रेड होतं आणि मालेगावमध्ये सगळ्यात कमी होतं 26.4 डिग्री सेंटीग्रेड. आज तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये टेम्परेचर कमी झालं आहे, कारण काय आहे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे क्लिअर वातावरण आहे. म्हणजे आकाश मुख्यतः निरभ्र आहे सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे हे टेम्परेचर किमान तापमानामध्ये घट होतीये. तुम्ही बघू शकता इथे सॅटेलाइट पिक्चरमध्ये. येत्या उद्यापर्यंत हे तापमान असंच राहील. उद्या मिनिमम टेम्परेचरमध्ये थोडंफार फरक पडेल, थोडंफार वाढण्याची शक्यता आहे. पण त्यानंतर पुढील 3-4 दिवसामध्ये टेम्परेचर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे कमाल किंवा किमान तापमानामध्ये. कारण उद्यानंतर म्हणजे आता बघा आज 18 तारीख आहे, 20 तारखेपासून पूर्वेकडनं येणारे वारे उत्तरेकडनं येणारे वारे कट होऊन पूर्वेकडनं येणारे वारे म्हणजे ईस्टर्ली वारे आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. त्याच्यामुळे बंगालच्या उपसागरामधनं
जे बाष्पयुक्त वारे आहे म्हणजे ते वारे आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचून कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हां, पुण्यामध्ये आता मागील तर 3-4 दिवसापासून ही थंडीची लाट कायमच राहिलेली आहे. साधारण किमान तापमान आहे 10 डिग्री सेंटीग्रेड असणार आहेच आणि आज ते कमी झाले. पण उद्यानंतर ते पुण्यामध्ये सुद्धा किमान तापमानामध्ये वाढ होणार आहे. आज पाषाणमध्ये सगळ्यात कमी पुणे आणि परिसरामध्ये पाषाणमध्ये सगळ्यात कमी किमान तापमान होतं 9.0 डिग्री सेंटीग्रेड आणि त्याच्यानंतर उद्यापासून पुण्यात सुद्धा हळू-हळू कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मी आत्ताच सांगितलं की जे पूर्वेकडनं येणारे वारे आहे, हे बाष्पयुक्त वारे आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचून किमान तापमानामध्ये वाढ होईल. लोकांसाठी तर म्हणजे आपल्यालाही तसं पुण्यामध्ये हे 10 टेम्परेचर हे म्हणजे कॉमन आहे तसं. कारण 10 पेक्षा कमी होणं हे आपल्याकडे म्हणजे आपल्याला जास्त कधी-कधी त्याचा हे होतो. पण 10 पर्यंत म्हणजे पुणेकर जे आहे ते या एवढ्या थंडीला मात्र बेअर करू शकतात. त्याच्यामुळे असं काही मी सांगू शकत नाही. उलट म्हणजे पुणेकरांना ही थंडीची जी चाहूल लागलेली आहे, ती खूप सुखदायक वाटते आहे. कारण खूप दिवसांपासून नोव्हेंबर महिन्यामध्ये बऱ्याच दिवस जवळपास 15 दिवस पावसाची वाटचाल चाललेली होती आणि त्यानंतर लोकं दिवाळीनंतर थंडी सुरू व्हावी अशी जे वाट बघत होते, ती पुणेकरांना त्यामध्ये दिलासा मिळालेला आहे. तर मी हेच म्हणेल की जी काही थंडीची चाहूल सुरू आहे, त्यांनी पुणेकरांनी त्याचा आस्वाद घ्यावा. लोकनायक न्यूज